टोमॅटो असं थोडंफार साहित्य लागणार आहे, जे की सगळ्यांच्याच घरात अवेलेबल असतं। या रेसिपीसाठी आपल्याला 3 ते 4 अंडी लागतात। जर तुमच्याकडे 3 ते 4 अंडी अवेलेबल नसतील, एखादा अंडा अवेलेबल असेल, तेव्हासुद्धा तुम्ही ही रेसिपी करू शकता। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला अंडी फोडून घ्यायची आहेत। एक एक करून तुम्हाला एका बाउलमध्ये ही अंडी फोडून घ्यायची आहेत। इथे मी बॉयलर कोंबडीची अंडी वापरलेली आहे। तुमच्याकडे जी अवेलेबल असतील तुम्ही ती वापरू शकता। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। आता इथे आपण 3 अंडी फोडून घेतलेली आहेत। ही मोठ्या साईजची अंडी मी वापरलेली आहेत। त्याच्यानंतर आपल्याला इथे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता, अर्धा ते 1 चमचा मीठ घालू शकता। त्याच्यानंतर आपल्याला इथे रेड चिली फ्लेक्स वापरायचे आहेत। अर्धा चमचा आपण रेड चिली फ्लेक्स वापरणार आहोत। तुमच्याकडे जर रेड चिली फ्लेक्स अवेलेबल नसतील, तेव्हा तुम्ही जर तुमच्याकडे वाळक्या मिरच्या अवेलेबल असतील लाल कलरच्या, तुम्ही त्या मिक्सरमधून बारीक करून घेतल्या तरीही चालतील। तुमचे लगेच चिली फ्लेक्स तयार होतील। अशा प्रकारे आपल्याला मॅगीच्या चमच्याने हे थोडंसं फेटून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर बीटर अवेलेबल असेल तर तुम्ही त्या बीटरने हे फेटून घेतलं तरीही चालेल। जास्त वेळ लागत नाही ही रेसिपी करण्यासाठी, 2 ते 3 मिनिटात ही लगेच रेसिपी तयार होते। आता आपण हे साईडला ठेवून घेणार आहोत। त्याच्यानंतर इथे आपल्याला 2 टोमॅटो वापरायचे आहेत। सगळ्यात पहिल्यांदा हे टोमॅटो छान असं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे। त्याच्यानंतर त्याचा पुढचा देठ काढून घ्यायचा आहे आणि अशा धारदार चाकूने आपल्याला त्याचे स्लाइस करायचे आहेत। तुम्ही याचे स्लाइस तुमच्या इच्छेनुसार करू शकता, जाड करू शकता किंवा पातळ केले तरीही चालतील। इथे आज आपण मीडियम असे स्लाइस करून घेणार आहोत टोमॅटोचे। इथे गोष्ट लक्षात ठेवा की टोमॅटो आपल्याला पिकलेला यूज करायचा आहे, रेड कलरचा, आणि जर नसेलच तेव्हा तुम्ही फक्त कच्चा टोमॅटो वापरला तरीही चालेल, पण शक्यतो तुम्ही पिकलेला टोमॅटोच घ्या। त्याच्यानंतर एका पॅनमध्ये आपल्याला इथे बटर लावून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे बटर अवेलेबल नसेल तेव्हा तुम्ही तूप किंवा तेल वापरलं तरीही चालेल, आणि जर तुम्हाला बटर आवडतच नसेल तेव्हा तुम्ही तेल वापरू शकता। त्याच्यानंतर हे सगळे टोमॅटोचे स्लाइस आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत। त्याच्यावरती थोडंसं मीठ टाकायचं चवीप्रमाणे टोमॅटोसाठी, कारण आपण सुरुवातीला अंड्यामध्ये मीठ टाकलेलंच होतं। सो टोमॅटो पुरतं आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। त्याच्यानंतर आपण जे टोमॅटो वरती आता आपल्याला हे मिक्सचर घालून घ्यायचं आहे, जे आपण मगाशी फेटून ठेवलं होतं। याच्यानंतर आपल्याला इथे चीज घ्यायचं आहे। इथे मी स्लाइसवालं चीज वापरलेलं आहे। तुमच्याकडे जे चीज अवेलेबल असेल तुम्ही ते वापरू शकता। आता हे चीज आपल्याला कैचीच्या मदतीने हे कट करून घ्यायचं आहे। छोटे छोटे त्याचे स्लाइस करायचे आहेत, तुकडे करायचे आहेत आणि ते या सगळ्यावरती पसरवून घ्यायचे आहेत। जर तुमच्याकडे अशा प्रकारचं स्लाइसवालं चीज अवेलेबल नसेल तेव्हा तुम्ही जे पिझ्झा बनवण्यासाठी चीज असतं खिसलेलं ते वापरलं तरीही चालेल। आता हे थोडंसं आपण ग्रेट केलेलं चीज वापरणार आहोत। थोडंसं असं पसरवून घालायचं आहे, जेणेकरून ही रेसिपी छान अशी चविष्ट तयार होते। आता याच्यावरती तुम्ही झाकणसुद्धा ठेवून शिजवू शकता किंवा अशीच उघडी शिजवली तरीही चालेल। आता अशा प्रकारे आपलं हे चीज स्प्रेड करून झालेलं आहे। गॅस आपल्याला मीडियम टू लो ठेवायचा आहे, एकदम हाय फ्लेम करायचा नाही, नाहीतर ते खालच्या बाजूने करपलं जाईल। आता याच्यावरती आपल्याला हे झाकण ठेवून हे छान असं आता 1 ते 1.5 मिनिटासाठी मीडियम आचेवरती शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून यामधलं टोमॅटो थोडा कच्चा राहिला तरी चालतो, पण अंड छान असं शिजवून घ्यायचं आहे आणि याच्यावरती जे आपण चीज घातलेलं आहे ते सुद्धा वितळलं पाहिजे। अशा प्रकारे हे तुम्हाला शिजवून घ्यायचं आहे। ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती। ही रेसिपी तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता। नाश्त्याला झटपट होणार ही रेसिपी आहे, हेल्दी रेसिपी आहे, सो तुम्ही डाएटलासुद्धा खाऊ शकता। इतकी टेस्टी ही रेसिपी तयार होते। अशा प्रकारे आता एका प्लेटमध्ये काढून आपण ही, तुमच्याकडे जर पिझ्झा कटर अवेलेबल असेल तर त्याने तुम्ही अशा प्रकारे हे कट करू शकता, आणि जर पिझ्झा कटर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चाकूच्या मदतीने हे कट केलं तरीही चालेल। हे तुम्ही चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकता किंवा असंच कोरडं नाश्त्याला खाल्लं तरीही चालेल। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि जर व्हिडिओ आवडला नसेल तर तुम्ही डिसलाईकसुद्धा करू शकता आणि कमेंटमध्ये लिहू शकता। ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा। चला तर मग बाय बाय, टाटा।